गोव्याला कधी गेलात किंवा कधी फिश थाळी जर खाल्ली तर एका साईडला वाटीमध्ये असणारा हा पदार्थ म्हणजे गोलमा. तर याची एक घरगुती आणि एकदम लज्जतदार रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी गोलमा भाकरी. हॅलो, नमस्कार. मीना सडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत गोलमा सोडे किंवा ज्याला तुम्ही झिंगे म्हणता त्याची रेसिपी. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते. जर तुम्ही कधी गोव्याला गेला असाल आणि फिश थाळी ट्राय केली असेल तर फिश थाळीमध्ये एका साईडला छोट्याशा वाटीमध्ये हा पदार्थ सर्व केला जातो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमचे छान छान कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. इथे एका वाटीमध्ये वाटीभर गोलमा घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. बऱ्याच ठिकाणी याला सोडे म्हणतात, काही ठिकाणी झिंगे म्हणतात. तर आम्ही याला हे छोटे जे आहेत त्याला आम्ही गोलमा म्हणतो आणि जे मोठे असतात त्याला झिंगे म्हणतो. तर इथे एक जाड बुडाची चांगली कढई घेतलेली आहे. तर ही माझी खूप जुनी कढई आहे. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलामध्ये मोहरीची फोडणी द्यायची आणि भरपूर सारा कांदा घालायचा. तर जितका आपण गोलमा घेतलेला आहे किमान त्याच्या दुप्पट तरी कांदा असावा. आणि कांदा तुम्ही उभाच चिरायचा आहे, त्याच्यामुळे भाजी छान होते. आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. तर ही रेसिपी जी आहे अगदी गावरान रेसिपी आहे आणि एकदम चमचमीत होते. भूक नसेल तरी आपल्याला जेवण जाईल अशी छान रेसिपी आहे ही. तर कांदा हलका भाजून झाल्यानंतर इथे मी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. टोमॅटोसुद्धा मी उभेच चिरलेले आहे, तुम्ही ते पाहू शकता. आणि एकदम मध्यम गॅसवरती हे चांगलं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो पूर्ण गळून गेले पाहिजेत, कांदा चांगला सॉफ्ट झाला पाहिजे, अशा पद्धतीनं आपण हे भाजून घ्यायचं आहे. आणि इथे बघा मी पाव चमचाच मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं हळद घातलेली आहे. अर्धा चमचा तुम्ही म्हणू शकता. तर इथे आपण मीठ खूप कमी वापरायचं आहे, कारण झिंगे आपल्याला प्रिझर्व केलेले असतात, ते मिठामध्येच केलेले असतात, त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं. तर कांद्याला आणि टोमॅटोला छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. अशा वेळेला मी इथे झिंगे घालते. आमच्याकडे याला गोलमा म्हणतात, पण तुम्हाला समजण्यासाठी मी झिंगे सांगते. तर इथे आपल्याला कोणतेही जास्तीचे मसाले न घालता एकदम अस्सल गावरान चवीचं आणि एकदम चमचमीत असा झिंगा किंवा गोलमा बनवायचा आहे. तर हे गोलमे ना व्यवस्थित अगदी बारीक गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर आता तुम्ही बघू शकता गोलमा पूर्ण ड्राय असा सुटसुटीत झालेला आहे. मगाशी जे मॉइश्चर होतं ते सुद्धा कमी झालेलं आहे. तर अशा पद्धतीने खरपूसच भाजून घ्यायचं. तुम्हाला वाटत असेल की करपलेलं आहे, तर असं नाही आहे. करपलेलं वगैरे काही नाही, फक्त टोमॅटोमधले जे मॉइश्चर असतं ते असं बेसला लागल्यामुळं थोडंसं काळपट दिसतं. पण याच्यामुळेच पदार्थाला आपल्या खूप छान चव येते, स्पेशली या गोलम्याला. तर हा अशा पद्धतीनेच करायचा. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हा आपण अस्सल गावरान पद्धतीने करतो आहे, कारण चुलीवरती हा गोलमा करताना हे असंच होतं. तर गोलमा जो आहे तो छान मोकळा झालेला आहे. याच्यामध्ये मी 1.5 चमचा म्हणजे चवीपुरतं लाल तिखट किंवा काळा मसाला म्हणू शकता किंवा मिक्स मसाला म्हणू शकता घातलेला आहे. आणि छान परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची. आणि साधारण 1 पेलावर मी इथे गरम पाणी घातलेलं आहे. आणि गरम पाणी घातल्यानंतर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं 1 मिनिटभर. सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण ह्याला झाकण लावून पूर्ण शिजू द्यायचं. अगदी यातलं पाणी पूर्णपणे आटेल इतपत आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे. तर जोपर्यंत आपला गोलमा शिजतोय तोपर्यंत मी मस्त अशा ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत. आणि इकडे साईडला बघू शकता तुम्ही गोलमा छान शिजलेला आहे. आणि क्वांटिटी बघा एकदम कमी झालेली आहे. आपण त्याच्यामध्ये भरपूर कांदा आणि भरपूर टोमॅटो घालूनसुद्धा क्वांटिटी खूप कमी झालेली आहे. आणि हा गोलमा जो आहे तो फक्त आणि फक्त भाकरीबरोबरच छान लागतो. चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता, पण भाकरीबरोबर याची चव अगदीच वेगळी आणि खूपच भारी लागते. कांदा आणि भाकरीसोबत मी सर्व केलेला आहे मस्त असा गोलमा. रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत.